पश्चिम बंगालचं म्हणूनच केवळ साधं सत्तांतर नाही, या तिन्ही राज्यातलं साधं सत्तांतर नाही हे आपण नमूद केलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ममता बॅनर्जींनी विरोध केला होता आपण सगळ्यांनी पाहिलं. अतिशय खालच्या स्तरावरती जाऊन अनेक आरोप करण्यात आले होते. तुम्हाला फक्त आठवण करून देऊ इच्छितो, जे मतदार काटली यादी कमी झाली, एकही मतदार असा इलेक्शनच्या काळात आला नाही की माझं मतदान होतं आणि मला मतदान करायचा अधिकार मिळाला नाही. पण तरीही या सरकारबद्दल एक प्रचंड निगेटिव्ह नकारात्मकता राहुल गांधींपासून ममता बॅनर्जींपासून या सगळ्यांनी पसरवण्याचा प्रयत्न केला. ते अनेक मुद्द्यावरती केला, पण या देशातल्या जनता भ्रष्टाचार मुक्त शासन चाहत आहे हे ममता बॅनर्जीच्या पराभवाने आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे. केशव उपाध्यायजी, आमचे सहकारी शिशुपाल आहेत, ते आपल्याला प्रश्न विचारतात. शिशुपाल. केशवजी, आधीच तुमचं अभिनंदन. आता पहिल्या ट्रेंडमध्ये तरी तुम्ही तुमचं आसाम राखताय. तुम्हाला काय जिलेबी आणि मोदींनी जे झालमुडी खाल्ले त्याचं सेलिब्रेशन करायला मिळणार आहे. पण माझा एक प्रश्न आहे की बंगालमध्ये मागच्या वेळेस ना 112 सीट्स मुस्लिम डॉमिनेट्सवाल्या, तिकडे 106 सीट्स ज्या होत्या त्या दिदीला मिळाल्या होत्या. तर यावेळेस मुस्लिम मतदार आपल्याकडे करण्यासाठी आणि तो महिला आरक्षणवाला जो काही मुद्दा आहे त्याचं सगळं यश मानता तुम्ही का काय मानता? नाही, असं आहे की महिला आरक्षणाचं यश आहेच आहे. महिला आरक्षणाबाबत ज्या पद्धतीने या सर्व पक्षांची वागणूक होती त्यातून महिलांबद्दल हे राजकीय पक्ष फक्त बोलतात, त्यांना कृती करायची नाही. हे महिलांमध्ये गेलेला संदेश हा प्रचंड मोठा होता आणि त्यातून म्हणजे ते ज्या दिवशी बिल पडलं त्यानंतर महिलांच्या ज्या रिॲक्शन येत होत्या त्या महाराष्ट्रातही आल्यात, सर्व देशभर आल्यात. त्यातून जो विरोधकांनी आनंद उत्सव व्यक्त केला, राहुल गांधींनी आनंद उत्सव व्यक्त केला ते बिल पडल्यानंतर, हे जे सगळं होतं ते महिलांना अत्यंत दुखावणारी गोष्ट होती. त्यांना ती अपमानास्पद गोष्ट वाटली. आणि मी तुम्हाला 100% सांगतो, कारण काल मी 2-3 दिवस पश्चिम बंगालमध्ये मी बोलत होतो अनेकांशी, जिथले सगळे काम गेले होते, तामिळनाडू, केरळमध्ये महाराष्ट्राला अनेक कार्यकर्ते गेले होते. या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की या सर्व ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहत आहेत. त्यामुळे एक त्यातला पहिला मुद्दा, महिलांचा प्रचंड भरभरून मतदान हे भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत झालं. आपल्याला संध्याकाळी ज्यावेळी सगळी आकडेवारी स्पष्ट होईल त्यावेळी तर ते अधिक स्पष्ट होईल. त्यातनं अनालिसिस करताना संध्याकाळी चर्चा असेल तर आपण ती चर्चा नक्की करू. त्यावेळी ती आकडेवारी हातात. दोन एम फॅक्टर जे अतिशय महत्त्वाचे कोणत्याही निवडणुकीत असतात, एक म्हणजे मुस्लिम मतदारांचा फॅक्टर आणि दुसरा म्हणजे महिला मतदारांचा फॅक्टर. हे दोनही फॅक्टर आपल्या प्लसमध्ये गेल्याचं आत्ताचं आपलं विश्लेषण आहे. आणि अर्थातच तुम्ही म्हणालात की संध्याकाळी आपण चर्चा करू, हे निकाल आणखी स्पष्ट झाल्याच्या नंतर. तुर्तास धन्यवाद आपले आणि पुन्हा एकदा अभिनंदन.